जोरदार आहे. तुम्ही पण घ्या. हो बघा. जे जिवंत असेल त्याने हातोर करायचं. किती लोक जिवंत आहे, किती लोकांना भूक लागली असं सगळ्यांनी केले, जिवंत टायमाला नाही केले. सर 2 मिनिटासाठी बसा. फोटोग्राफर सर, सगळ्यात पहिले तर आतापर्यंतच्या माझ्या 52 वर्षाच्या करिअर मध्ये 25 वर्ष माणसं एकामेकाला जोडाजोडीच केली मी. इकून एक आणायचा, इकून एक लावायचा. पण 25 वर्षामध्ये जो सब्जेक्ट आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आला नाही किंवा आम्हाला बघायला मिळाला नाही किंवा असा आज प्रत्यक्षात ऐकायला मिळाला नाही चव्हाण सरांच्या मुखातून, तो सब्जेक्ट ज्यांनी इथं आज उभा केला अशा आपल्या सगळ्यांचे या संस्थेचे सन्माननीय CMD जयेंद्र पाटील सरांसाठी एक जोरदार टाळ्या. आणि टाळ्या वाजवायच्या असं तर जोरात वाज, अदरवाईज वाजवू नका. कारण बघा, एखाद्याच्या कानाखाली मारले झापड आणि टाळी दोन्ही दम पाहिजे. यस का नो? महिला मंडळ तुम्ही पण वाजू शकता, बरोबर. टाळी म्हणजे काय? आपण एखाद्याला रिस्पेक्ट देतो. मला सांगा, एक स्टोरी सांगतो. आपण पालक आहे का नाही सगळे? तोंड आहे का सगळ्याला? आपण जर पालक आहे, त्याचा जो पालक आहे तो शांत आहे, हेच बोंबलत आहे. आणि सत्य जुन्या काळात आपल्याला अँड्रॉइड माहिती नाही, पण आपल्या लेकरला अँड्रॉइड माहिती. येस नो? BMW गाडी चालली तर बाप म्हणतो कोणती गाडी रे? बरोबर, पप्पा BMW, कारण ते पुढचं व्हर्जन आहे. पण त्या दृष्टीचं शिक्षण त्याला मिळतंय का जिल्हा परिषद मध्ये, पण आपल्या शाळेमध्ये नाही मिळत. आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला सपोर्टची गरज आहे, प्रत्येक ठिकाणी. आणि हे एवढं स्टँडर्ड सिस्टम मी आज पहिल्यांदा पाहिलं. तुम्हाला सांगतो, लकी आहे तुम्ही की बबन चव्हाण सरांनी ज्या भाषेतून सांगितलं त्या भाषेत मी पण विशद नाही करू शकत. एवढं खतरनाक स्पीच आज साहेबांनी दिलंय. साहेबांसाठी पण टाळ्या दोन्ही हाताने वाजवा. तिसरी टाळी चव्हाण साहेबांसाठी. काल चव्हाण साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मेजवानी दिली आणि सांगितलं की सर तुम्ही असे तर काही येणार नाही, म्हणून त्यांनी काल मला हायजॅक केलं. सांगोळ्याला काय सावळ्याला नेलं. मी खात नाही, पीत नाही, म्हणजे पीत नाही म्हणजे पिणं आता बंद केल्यामुळे पीत नाही, तरी गेलो. आणि तिथं मला असं वाटलं उद्या कुठला तरी प्रोग्राम आहे, पण काल मी गेलो. ते धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच पठारे सर, तुम्ही सगळ्यांचं. जर मी काल नसतो गेलो तर येणाऱ्या पिढीला ज्याची गरज आहे ते प्रोडक्ट मी डिलिव्हरी नसतो करू शकतो. आज आपण पालक आहे, पण तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा, हृदयावर हात ठेवून सांगा, आपण आपल्या पालकाचं कर्तव्य निभवतो को? स्वामीनी जिल्हा परिषदला टाकलं म्हणून गोमेनी जिल्हा परिषदला टाकलं, स्वामीनी SB ला टाकलं म्हणून गोमेनी SB ला टाकलं, असंच आपण पालकाला मुलांना शिकवलंय. परंतु तो तिथे जातो, तिथला शिक्षक पेलेला आहे का, त्याच्या घरात काही प्रॉब्लेम झालेला आहे का, वहिनीने त्याला बदललेले, तो येऊन शिकवत आहे नाही शिकवत आहे काय माहिती. आपण जातो म्हणून जातो, हाजरी लागते. अबॅकसची जरूरत ज्यावेळेस त्याच्या ग्रोथ, त्याच्या 7 वर्षाच्या अगोदर लेकराची जर ब्रेन डेव्हलप झालं तर तो या जगामध्ये काहीही करू शकतो. गोष्ट मेंदूची आहे, गोष्ट प्रोडक्टची नाही. आणि आज आपल्याकडे पालकाचं कर्तव्य जे आहे ना ते करण्यासाठी एक चांगला सुंदर सब्जेक्ट आपण पालक असताना आणि टीचर नसताना देखील करण्यासाठी भेटलेलं आहे. यस का नो? जे काम आदर्श शिक्षकाचं आहे ते आपल्या हाताला. मला सांगा, एक स्टोरी सांगितली साहेबांनी, सुग्रीव साहेबांसाठी पण एक टाळी व्हायला पाहिजे. कसली पर्सनॅलिटी या जगामध्ये आणि कसल्या प्रोडक्ट सोबत अटॅचमेंट आहे. एक स्टोरी सांगतो, आणि ती स्टोरी अशी आहे की एक आई एका मुलाला
पती नसताना, त्याचं संगोपन करत असताना त्या मुलावरती लक्ष देऊन होती. तुम्ही काय गप्पा मारताय दोघ जण? त्या मुलाने शाळेत पेन्सिल चोरली, आईला म्हणते आई पेन्सिल चोरली मी. आज बघ, आई म्हणली आता केलंच ना, ठीक आहे, पण कोणी पाहिलं तर नाही. दुसऱ्यांदा त्या मुलाने अजून मोठी 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 करत एक वेळ अशी आली की तो सराईत गुन्हेगार बनला. आणि सराईत गुन्हेगार बनल्याच्या नंतर एक वेळ तो पकडला गेला आणि त्याचा परिणाम, त्याला शिक्षा झाली आणि त्या शिक्षेचं रूपांतर त्याला फाशीमध्ये झालं. ज्यावेळेस फाशी देण्यासाठी त्याला उभा केलं, आणि तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट आहे? फाशी देण्यासाठी उभा केल्यानंतर सरकारने विचारलं, प्रशासनाने विचारलं की तुझी शेवटची इच्छा सांग. त्यावेळेस त्याने सांगितलं की माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या आईला मला भेटायचंय आणि मला तिची जीभ कापायची. का? पण हीच तर ती जीभ होती जिनं लहानपणी प्रोग्रामिंग रॉंग केली. हसायचं नाही, दॅट इज सिरियस मॅटर. जर तिनं लहानपणीच माझी प्रोग्रामिंग राईट केली असती तर आज ही वेळ, आज आपल्या सगळ्यांवरती ती माता होण्याचा आज प्रसंग नाहीये, एक चांगली माता, चांगलं वडील होण्याचा प्रसंग अबॅकस एआयच्या माध्यमातून आला. आज जर आपण 7वी पर्यंत त्याला जर कधी ब्रिलियन्सी वाढवली, त्याचं टेक्निकल स्किल वाढवलं, सगळ्या गोष्टी वाढवल्या, तर येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस राज्य करेल ना तो जगावर, त्यावेळेस तो म्हणणार हे सगळं श्रेय माझ्या आईचं आहे, हे सगळं श्रेय माझ्या वडिलांचं आहे. मान्य करत असेल तर जोरात सांगा यस. आणि तुम्ही आम्हीच नाही, मी स्वतः त्या विषयामध्ये फेल आहे. मी माझ्या मुलांना अबॅकस का नाही देऊ शकलो आज मला खंत वाटते. सर सांगत होते 50 जरी एका खाली एक अंक लिहिले आणि अबॅकसच्या स्टुडंटला विचारलं की सांग बेरीज, तर ते विदिन सेकंड सांगते. विदिन सेकंड. आज त्याच्या बापाला कॅल्क्युलेटर घ्यावं लागते, मोबाईल उघडा लागते, पण नाही, आपण ते करूया. आणि दुसरी गोष्ट, हा सुंदर प्रोजेक्ट सुरुवातीला तुमच्या हातात मिळाला आहे. पहिल्या पंक्तीला सगळे आयटम डबल भेटते, शेवटी आला तर उरी सुरी कन्याकुमारी. येस ना. दुसरी गोष्ट, सुरुवातीला पब्लिकला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, कंपनी नवीन आहे, त्यामुळे सगळं जपून जाईल. या प्रवाहामध्ये तुम्ही आम्ही सगळे ट्रेन होऊ शकतो. एकदा कंपनीने हायजॅक मोठं टेक ऑफ घेतलं, वरच्या लेवलला गेली आणि त्यावेळेस तुम्ही एंट्री करायला गेली तर त्यावेळेसची दुरी खूप मोठी असेल. 7,000 चिल्लर मुलाचं नजरेसमोर चेहरा आणला आणि ते जर 7,000 तुमच्या डोळ्यासमोर असतील तर मुलगा फर्स्ट. आज लोक जेवण करत नाही, राशन भरत नाही, पण शाळेची ट्युशनची फीस वेळेवर भरतात. कारण एज्युकेशन हे अन्न वस्त्र निवारामध्ये एक ऍड झालंय. पहिलं काय होतं, जीवन जगण्यासाठी काय लागतं? तुम्ही आर यू गेटिंग बोर? यस. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय तेच म्हणतात यस. त्याला मराठीत म्हणतात चोराच्या उलट्या नाही बोले. नाही आम्हाला यस म्हणायची सवय ना, पॉझिटिव्ह आहे ना. बघा कशाला बी यस म्हणायचं, माहिती का, त्याचा फायदा आहे. आपण आतापर्यंत समोर जर तोंड ठेवून बसलं, लक्ष्मी येणार का? नाही येणार. आपण कुठं होतो? हा 7,000 काय नाही सर. अहो तुम्ही देवगिरी कॉलेजला जा, चिल्ल्या पिल्ल्याकडे 50च्या खाली हँडसेट दाखवा, चला आपल्याकडे हँडसेट फ्री घेऊन जा. चिल्ल्या पिल्ल्याकडे हँडसेट आहे 50,000चा, 30,000, 40,000चा. आणि त्या हँडसेट मध्ये समाज बिघडला का घडला? तो मुलगा 24 तास राहते युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया. आज गरज आहे त्याला सांगायचं हे 60,000 रुपये माझ्या मुलाला 7,000 रुपये पर सेकंड बनवू शकतात. हे सनो त्याचं करिअर बनवू शकतो. तुम्ही लय पैसे खर्च केले आतापर्यंत, आणि जे केले ना तुम्ही आतापर्यंत खर्च, मेवणीच्या लग्नाला डबा घेऊन गेले, आहेर घेऊन गेले, वास्तव्याला गेले, लग्नाला गेले, मौतीला गेले, त्याच्यामध्ये काय घडलं नाही. हे 7,000 रुपये याचा निर्णय आताच घ्यायचा. आणि निर्णय लवकर घेण्याचा फायदा काय असतो माहितीये का? जो चिडिया जल्दी उडती है ना उसको जल्दी दाना मिलता है. ये सुनो, तुम्ही टाळ्या वाजूच नका, सगळे समोरचे. खानदानामध्ये मी सांगतो, विनोद नाही, माझे शब्द तुम्हाला आठवेल. जर तुमचा मुलगा अबॅकस मुळे जर कोणत्या संभाजीनगरचा कलेक्टर झाला तर त्या दिवशी तुम्हाला माझं ध्यान येईल.
साला आपण करत नव्हतो या माणसाच्या वाचनावर